Hello friends, I am Jayant English sir and you are watching my YouTube channel JP English Academy by Jayant English. Today we are going to study the new topic, poem number 3rd, section 2, The Inchcape Rock. This poem is written by Robert Southey. Before proceeding the meaning of this poem, please subscribe my channel JP English Academy by Jayant English. Let's see and enjoy the poem The Inchcape Rock. स्टुडंट्स, आज आपण अभ्यासणार आहोत इयत्ता 12वीची तिसरी पोएम द इंचकेप रॉक. ही पोएम रॉबर्ट सौदी या कवीने लिहिलेली आहे. पोएम सुरू करण्याअगोदर आपण रॉबर्ट सौदीबद्दल व पोएमबद्दल माहिती घेऊया. रॉबर्ट सौदी हा एक रोमॅन्टिक पोएट होता. त्याने त्याच्या कारकिर्दीमध्ये अनेक पोएम्स लिहिलेल्या आहेत. आजची द इंचकेप रॉक ही पोएम शालेय विद्यार्थ्यांमध्ये फार लोकप्रिय ठरलेली आहे. जे स्कूल चिल्ड्रन आहे त्यांच्यामध्ये फार लोकप्रिय ठरलेली आहे. ही पोएम म्हणजे एक बॅलड आहे. बॅलड हा पोएट्रीचा एक प्रकार आहे की ज्यात एक स्टोरी डेपिक्ट केली जाते. डेपिक्ट म्हणजे लिहिली जाते, चित्रित केली जाते. ही स्टोरी वर्स फॉर्ममध्ये काव्य स्वरूपात असते. या पोएममध्ये विशद केलेली स्टोरी ही 14व्या शतकातील आहे. या पोएममध्ये इंचकेप रॉक हा शब्द आलेला आहे. हा एक प्रॉपर नाऊन आहे. जसं एखाद्या मुलाचे किंवा मुलीचे नाव असते तसं इंचकेप हे एका रॉकचे मोठ्या अशा खडकाचे नाव आहे. हा मोठा खडक समुद्रामध्ये स्थित आहे. हा खडक स्कॉटलँडपासून समुद्रात 18 किलोमीटर दूर आहे. हा खडक समुद्रात असल्याने समुद्राच्या खळखळणाऱ्या पाण्यामुळे कधीकधी दिसत नाही. त्यामुळे त्या खडकाला आदळून अनेक शिपचा अपघात होण्याची शक्यता असायची. हा खडक मीन्स रॉक येणाऱ्या शिपमधील सेलर्सला दिसावा यासाठी एक ॲबॉट ऑफ ॲबरब्रॉथॉक हा संत आहे, साधू आहे. त्याची नाव घेऊन तो तिथपर्यंत जातो व त्या इंचकेप रॉकवर एक बेल लावतो. या बेलच्या आवाजामुळे कळायचे की इथे मोठा रॉक आहे, खडक आहे. आपण आपल्या नावेची जहाजाची डायरेक्शन बदलवायला हवी अशा प्रकारची सूचना सेलर्सला किंवा जहाज चालवणाऱ्या त्या व्यक्तींना मिळायची, ज्यामुळे अपघात टळायचा. या इंचकेप रॉक वर लावलेल्या या बेलला इंचकेप बेल असे नाव दिले होते. आता आपल्या पोएममध्ये दिलेल्या स्टोरीत एक पायरेट मीन्स एक समुद्री लुटेरा, डाकू त्याच्या जहाजासोबत इंचकेप रॉक जवळ येत असतो व त्याच्या दुष्ट हेतूने त्या बेलला तो कापून टाकतो. आता या कवितेमध्ये जो आशय दिला आहे तो असा आहे, द रॉंग थिंग विल बी पनिश्ड बाय नेचर. ही कविता मोठी असून यात जवळपास 17 स्टांजाज आहे. चला तर आपण स्टांजा वाईज या कवितेचा अर्थ बघूया. द इंचकेप रॉक. फर्स्ट स्टांजा. नो स्टर इन द एअर, नो स्टर इन द सी. द शिप वॉज ॲज स्टील ॲज शी कुड बी. Her sails from heaven received no motion. Her keel was steady in the ocean. इथं हर हा प्रोनाऊन शिपला उद्देशून आहे. ह्या पोएममधील वर्णन केलेली सिच्युएशन ही पूर्णतः एका ओशन महासागरातील आहे. समुद्रामध्ये कोणत्याही प्रकारचा वारा नव्हता आणि समुद्राचे पाणीसुद्धा स्थिर होते. त्या पाण्यावर जहाज जितकं त्याला शक्य होईल तितकं शांतपणे उभं होतं. स्टील म्हणजे शांत, स्टेडिली. त्या जहाजाला कोणत्याही प्रकारचे मोशन नव्हते, गती नव्हती.
वारा नसल्यामुळे तिथे कोणत्याही प्रकारची हालचाल नव्हती, गती नव्हती. जहाज पाण्यावर अगदी स्थिर होते. त्या जहाजाच्या बुडाखाली पाण्यात गेलेले टोकदार बुडसुद्धा अगदी स्थिर होते. स्टेडी मीन्स स्थिर, शांत. तिथं कील हा शब्द आलेला आहे. हा कील म्हणजे पाण्यात गेलेले जहाजाचे टोकदार बूड. कवितेचा दुसरा स्टांजा. विदाउट आयदर साइन और साउंड ऑफ देअर शॉक द वेव्ज फ्लोड ओव्हर द इंचकेप रॉक. सो लिटल दे रोज, सो लिटल दे फेल, दे डिड नॉट मूव्ह द इंचकेप बेल. समुद्रात असलेल्या इंचकेप रॉकवरून समुद्राच्या लाटा वेव्ज वाहत होत्या. त्या कशा वाहत होत्या? विदाउट आयदर साइन और साऊंड ऑफ देअर शॉक्स. कोणत्याही प्रकारचा आदळण्याचा आवाज किंवा साइन न होऊ देता इतक्या शांतपणे त्या वाहत होत्या. थोड्याशा त्या वेव्ज लाटा वर जायच्यात व वरून पुन्हा खाली यायच्यात, रॉकवर जायच्यात आणि रॉकवरून खाली यायच्या. त्या इंचकेप रॉकवर असलेल्या इंचकेप बेलला थोडेसेही मूव्ह केलेलं नव्हतं. त्या इंचकेप बेलला थोडासुद्धा धक्का लागू दिलेला नव्हता. म्हणून ती बेल जी आहे ती शांत होती. इतकं पीसफुल वातावरण तिथं आहे, शांत वातावरण तिथं आहे. थर्ड स्टांजा. द ॲबॉट ऑफ ॲबरब्रोथॉक had placed that bell on the Inchcape Rock. On a buoy in the storm it floated and swung, and over the waves its warning rung. तिसऱ्या आणि चौथ्या स्टांजामध्ये इंचकेप बेल त्या इंचकेप रॉकवर कशी व कोणी बसविली, त्याचा काय फायदा झाला याबद्दल वर्णन केलेले आहे. आपण आता तिसऱ्या स्टांजाचा मिनिंग बघू. द ॲबॉट ऑफ ॲबरब्रोथॉक. ॲबॉट म्हणजे ख्रिश्चन धर्मात जे मठ असतात त्या मठाचा संत. ॲबरब्रोथॉक हे स्कॉटलँडमधील एक शहर आहे, एका सिटीचं नाव आहे. म्हणजेच काय, ॲबरब्रोथॉक या शहरातील एक संत म्हणजेच काय, ॲबॉट ऑफ ॲबरब्रोथॉक. या ॲबॉट ऑफ ॲबरब्रोथॉकने या इंचकेप रॉकवर ही एक बेल ठेवलेली आहे, म्हणून तिचं नाव इंचकेप बेल ठेवलेले आहे, जे इंचकेप बेल असे नाव आहे. त्याचा उद्देश काय होता हे पुढच्या 2 लाईन्समध्ये दिलेलं आहे की ही बेल जहाजासाठी, येणाऱ्या जहाजासाठी, शिपसाठी एक बॉय राहील. बॉय मीन्स जहाजावरील सेलर्सला असलेला मार्गदर्शक. वादळाच्या वेळेस हे मार्गदर्शक खूप कामी येत असतात. ही बेल तिथे फ्लोटेड राहील, तरंगेल व स्वंग होईल, गोल गोल फिरेल. कशामुळे? समुद्राच्या लाटांमुळे. व ती बेल वाजली की जहाजावर असलेल्या खलाशांना ती एक वॉर्निंग बेल राहील की तुम्ही तुमच्या जहाजाची दिशा बदलवा. इथे मोठा रॉक आहे, इथे एक मोठा इंचकेप रॉक आहे. फोर्थ स्टांजा. When the rock was hit by the surge swell, the mariners heard the warning bell, and then they knew the perilous rock and blessed the abbot of Aberbrothok. Meaning of the fourth stanza. बऱ्याचदा भरतीमुळे वाढणाऱ्या समुद्राच्या पाण्यामुळे हा इंचकेप रॉक दिसत नव्हता. सर्ज स्वेल समुद्राच्या भरतीचे वाढते पाणी. पण या बेलमुळे जे मॅरिनर्स असायचे, जहाजाचे खलासी असायचे, त्यांना रॉकबद्दल कळायचे व ते मोठ्या दुर्घटनेपासून वाचायचे. इथे मॅरिनर्स म्हणजे जहाजाचे खलासी, पेरिलस म्हणजे धोकादायक, डेंजरस असल्या ॲक्सिडंट किंवा अपघातामधून वाचल्याबद्दल ते तिथं बेल लावणाऱ्या ॲबॉट ऑफ ॲबरब्रोथॉकला आशीर्वाद द्यायचे. ब्लेस्ड म्हणजे ब्लेस्ड, आशीर्वाद द्यायचे. फिफ्थ स्टांजा. द सन इन हेवन वाज शायनिंग गे, ऑल थिंग्स वर जॉयफुल ऑन दॅट डे, द सी बर्ड्स स्क्रीम्ड ॲज दे व्हील्ड राऊंड, ॲज देअर वॉज जॉयन्स इन देअर साऊंड.
एका आनंददायी वातावरणाचं वर्णन केलेलं आहे. समुद्राच्या वर आकाशात सूर्य चमकदारपणे चमकत होता. गे म्हणजे चमकणारा. सर्वीकडे आनंदी आनंद होता. जॉयफुल म्हणजे आनंदी. समुद्री पक्षी चिवचिवाट करत होते, चर्पिंग करत होते. इथं स्क्रीम्ड हा शब्द आलेला आहे. स्क्रीम म्हणजे आरोडी किंवा किंकाळी, परंतु आपण इथे पक्ष्यांचा चिवचिवाट असा अर्थ घेऊया. त्यानंतर व्हील्ड राऊंड हा शब्द आलेला आहे. व्हील्ड राऊंड म्हणजे गोल गोल फिरणे. त्यांच्या या चर्पिंगमध्ये, चिवचिवाटामध्ये एक जॉयन्स आहे, एक आनंद आहे. 6th stanza. The buoy of the Inchcape Bell was seen, a darker speck on the ocean green. Sir Ralph the rover walked his deck, and he fixed his eye on the darker speck. आता ह्या स्टांजामध्ये एका नवीन कॅरेक्टरची एंट्री होत आहे. त्याचं नाव आहे सर राल्फ द रोवर, की जो एक पायरेट आहे. पायरेट म्हणजे समुद्री लुटेरा, डाकू होय. सर राल्फ रोवर हा त्याच्या जहाजामध्ये बसून जात असतो व जहाजाच्या वर डेकवर जाऊन तिथं त्याला ग्रीन ओशनमध्ये डार्कर स्पेक म्हणजे काळा ठिपका दिसतो. तो ठिपका म्हणजे समुद्रात दूरवर असलेली इंचकेप बेल होय. त्याने त्या ठिपक्याकडे त्याची नजर फिक्स केलेली आहे. पुढचं स्टंजा. ही फेल्ट द चिअरिंग पॉवर ऑफ स्प्रिंग. इट मेड हिम विसल. इट मेड हिम सिंग. हिज हर्ट वॉज मर्थफुल टू एक्सेस, बट द रोवर्स मर्थ वॉज विकेडनेस. या स्टांजाचा अर्थ, रोवर हा स्प्रिंग म्हणजे वसंत ऋतू, वसंत ऋतूच्या आनंददायी वातावरणाला फील करीत होता. या वातावरणामुळे त्याला शीळ वाजवावीशी वाटत होती. शीळ म्हणजे शिटी, विसल. त्याला गाणे म्हणावेसे वाटत होते. रोवरचे हृदय, मन हे आनंदाने ओसांडून वाहत होते. एक्सेस म्हणजे जादा. इथे एक शब्द आलेला आहे मर्थफुल. मर्थफुल म्हणजे आनंदी, परंतु त्याचा आनंद मर्थ हा दुष्टपणाचा होता. इथे विकेडनेस हा शब्द आला आहे. विकेडनेस म्हणजे दुष्टपणा. यावरून सर राल्फ द रोवर हा खलनायक प्रवृत्तीचा आहे हे आपल्याला कळते. पुढचा स्टांजा. हिज आई वॉज ऑन द इंचकेप फ्लोट. कोथ ही, माय मेन, पुट आउट द बोट अँड रो मी टू द इंचकेप रॉक, अँड आय विल प्लेग द ॲबॉट ऑफ ॲबरब्रोथॉक. या स्टांजामध्ये त्याची नजर ही इंचकेप फ्लोट म्हणजे इंचकेप रॉकवर तरंगणाऱ्या इंचकेप बेलवर होती. कोथ ही याचा अर्थ तो म्हणाला. रोवरने त्याच्या माणसांना म्हटले, आपली बोट वळवा आणि मला इंचकेप रॉकवर घेऊन चला. मी ॲबॉट ऑफ ॲबरब्रोथॉकला त्रास देणार, पीडा देणार, वेदना देणार. प्लेग म्हणजे वेदना, त्रास, पीडा. अर्थात रोवरची त्या बेलवर वाईट नजर होती. इथं रो हा शब्द आलेला आहे. रो म्हणजे नौकेत घेऊन जाणे किंवा नौका विहार. पुढचा स्टांजा. द बोट इज लोवर्ड, द बोटमेन रो, अँड टू द इंचकेप रॉक दे गो. Sir Ralph bent over from the boat, and he cut the bale from the Inchcape float. या स्टांजाचा अर्थ असा आहे, सर राल्फ द रोवरला त्याच्या बोटमेननी इंचकेप रॉक जवळ आणले. जवळ येताच सर राल्फ हा त्याच्या नावेतूनच वाकून पाण्यावर तरणाऱ्या इंचकेप बेलला कापतो. इथे बेंट ओव्हर म्हणजे वाकला. नेक्स्ट स्टांजा. डाऊन संक द बेल विथ अ गरगलिंग साऊंड. द बबल्स रोज अँड बस्ट अराउंड. कोथ सर राल्फ, द नेक्स्ट हू कम्स टू द रॉक वोंट ब्लेज द ॲबॉट ऑफ ॲबरब्रोथॉक.
या स्टांजाचा अर्थ, जशी ती बेल रोवरने कापली ती गरगलिंग करत बुडाली. गरगलिंग साऊंड म्हणजे खडखड. एखादी गोष्ट बुडत असते तेव्हा खडखड असा आवाज येत असतो. त्यालाच इंग्रजीमध्ये गरगलिंग साऊंड असे म्हणतात. ती बेल बुडत असताना पाण्यावर बबल्स आले. द बबल रोज, बबल आले. ते बुडबुडे, ते बबल्स वर येऊन फुटत होते. सर राल्फ त्याच्या माणसांना बोलला, कोथ सर राल्फ, आता कोणीही ॲबट ऑफ ॲबरब्रॉथॉकला आशीर्वाद देणार नाही. वोंट ब्लेस, आशीर्वाद देणार नाही. ही त्याची एक जेलसी वृत्ती होती. म्हणून सर राल्फने इंचकेप बेलला कापले. पुढचा स्टांजा. सर राल्फ द रोवर सेल्ड अवे ही स्कॉर्ड द सीज फॉर मेनी अ डे अँड नाव ग्रोन रिच विथ प्लंडर्ड स्टोअर ही स्टियर्स हिज कोर्स फॉर स्कॉटलँड्स शोअर. इंचकेप बेल कापल्यानंतर सर राल्फ द रोवर हा त्याची शीप घेऊन तिथून दूर निघून गेला. सेल्ड अवे म्हणजे दूर निघून जाणे. अनेक समुद्रात अनेक दिवस त्याने प्रवास केला, प्रचंड लूट केली व त्या लुटीतून तो खूप श्रीमंत झाला. प्लंडर्ड स्टोअर म्हणजे लुटलेला माल. आता तो लुटलेला माल घेऊन त्याची बोट स्कॉटलँडकडे वळवतो. इथं स्काउर्ड हा एक शब्द आलेला आहे, म्हणजे फिरला, आणि स्टियर्स म्हणजे जहाजाला वळविणे. नेक्स्ट स्टांजा. सो थिक अ हेज ओव्हरस्प्रेड्स द स्काय दे कॅनॉट सी द सन ऑन हाय द विंड हॅथ ब्लोन अ गेल ऑल डे ॲट इव्हनिंग इट हॅथ डाईड अवे. मिनिंग ऑफ द स्टांजा. सर राल्फ द रोवर व त्याची माणसे त्याच्या शिपमध्ये जात असताना अचानक आकाशात अंधुक धुके पसरले. हेज म्हणजे अंधुक धुके. त्यांना सूर्यसुद्धा दिसणे अशक्यप्राय झाले. दिवसभर हवा जोरात व्हायला लागली. इथं गेल शब्द आलेला आहे. गेल म्हणजे जोरात वाहणारी हवा किंवा वादळ. व संध्याकाळी तीच हवा शांत झालेली आहे. डाईड अवे इथं शांत होणे असा अर्थ आहे. नेक्स्ट स्टांजा. ऑन द डेक द रोवर टेक्स हिज स्टँड सो डार्क इट इज दे सी नो लँड कोथ सर राल्फ इट विल बी लाईटर सून फॉर देर इज द डॉन ऑफ द रायझिंग मून. या स्टांजाचा मिनिंग. रोवरने त्याच्या शिपच्या वर डेकवर जाऊन बघितले. डेक म्हणजे शिपच्या वरची जागा. त्याला कोणताही लँड, कोणतीही जमीन, किनारा दिसत नव्हता. आता अंधार पसरलेला होता. नाईट झालेली होती. सर्वजण किनाऱ्याच्या शोधात होते, पण काहीही दिसत नव्हतं. राल्फ त्यांच्या माणसांना म्हणतोय की लवकरच मून, चंद्र उगवेल व आपल्याला लाईट मिळेल व आपल्याला दिसेल. इथं डॉन हा शब्द आलेला आहे. डॉन म्हणजे पहाट, उगवणाऱ्या चंद्राच्या प्रकाशाची पहाट. नेक्स्ट स्टांजा. कान्स्ट हियर सेड वन द ब्रेकर्स रोअर फॉर मी थिंक्स वी शूड बी नियर द शोअर नाऊ व्हेअर वी आर आय कॅनॉट टेल बट आय विश आय कुड हियर द इंचकेप बेल. हा 14वा स्टांजा आहे. त्याच्या शिपवरील एक जण म्हणतो, कान्स्ट हियर. कान्स्ट हियर म्हणजे कॅन हियर. मी किनाऱ्यावर आदळणाऱ्या लाटांचा आवाज ऐकू शकतो. ब्रेकर्स. ब्रेकर्स म्हणजे किनाऱ्यावर आदळणाऱ्या लाटा. रोअर म्हणजे लाटांचा आवाज. तो मनुष्य म्हणतोय की मला असं वाटते, मी थिंक्स, मला असं वाटते की आपण किनाऱ्याच्या जवळ आहोत. तो माणूस म्हणतोय, आपण कुठे आहे सांगू शकत नाही. पुढे तो म्हणतोय, मी इंचकेप बेल वाजावी अशी अपेक्षा करतोय. म्हणजे काय की इंचकेप बेल आपल्याला दिशा देईल. बघा, आता याला बेलची आठवण झालेली आहे. अनेक दिवसापूर्वी त्यांच्या मालकाने, राल्फने
ती बेल कापलेली आहे. ही गोष्ट तो विसरतोय. नेक्स्ट स्टांजा. दे हिअर नो साऊंड, द स्वेल इज स्ट्रॉंग, थ्रू द विंड हॅथ फॉलन, दे ड्रिफ्ट अलॉंग, till the vessel strikes with a shivering shock. Oh Christ, it is the Inchcape Rock. या सर्वांना इंचकेप बेलचा आवाज येत नाही आणि स्वेल म्हणजे भरती वाढते. हॅथ HATH हॅथ म्हणजे हॅज. त्यांची व्हेसल म्हणजे शिप जहाज वाऱ्याच्या हळूवार धक्क्याने आपटले जाते. स्ट्राइक्स म्हणजे आदळणे. शिवरिंग शॉक म्हणजे थरकाप असणारा धक्का त्या जहाजाला बसतो आहे व अचानक त्यांच्या तोंडातून उद्गार निघत आहेत. ओ ख्राइस्ट, हे देवा, हा तर इंचकेप रॉक आहे. नेक्स्ट. सर राल्फ द रोवर टोर हिज हेअर, ही कस्ट हिमसेल्फ इन हिज डिस्पेअर, द वेव्ज रश इन एव्हरी साइड, द शिप इज सिंकिंग बिनीथ द टाईड. आता सर राल्फ द रोवर याने निराशेमध्ये त्याचे केस ताणलेले आहे व स्वतःला तो कर्स द्यायला लागलेला आहे. कर्स म्हणजे काय? शिव्या द्यायला लागलेला आहे. डिस्पेअर म्हणजे नाराजी. आता वेव्ज समुद्राच्या लाटा मोठमोठ्याने शिपच्या आजूबाजूने धडकत होत्या. आता सर राल्फ रोवरची शिप समुद्राच्या उधाणाने बुडत होती. टाईड म्हणजे समुद्राचे उधाण. लास्ट स्टांजा, 17वा स्टांजा. बट इवन इन हिज डाईंग फिअर, वन ड्रेडफुल साऊंड कुड द रोवर हिअर, अ साऊंड ॲज इफ विथ द इंचकेप बेल, द डेव्हिल बिलो वॉज रिंगिंग हिज नेल. शेवटच्या स्टांजाचा मिनिंग. त्याच्या मृत्यूच्या भयामध्ये रोवर एक बेदरणारा आवाज ऐकू शकत होता. ड्रेडफुल साऊंड, बेदरणारा आवाज. हा साऊंड जणू काही ॲज इफ इंचकेप बेलचाच होता. समुद्रामध्ये असलेला डेव्हिल राक्षस हा राल्फच्या मृत्यूची घंटा वाजवित होता. नेल म्हणजे मृत्यूची घंटा. अशा प्रकारे द इंचकेप रॉक ही कविता इथे संपते. जे कृत्य आपण करत असतो त्याची परतफेड आपल्याला निसर्ग देत असतो. आपल्या जीवनात आपण जर चांगले कर्म केले तर आपल्या जीवनात चांगल्याच गोष्टी घडतील व वाईट जर कर्म केलेले असतील तर वाईटच घडेल. ॲज यू शाल सो शाल यू रीप. सो फ्रेंड्स, ही पोएम तुम्हाला समजली असेलच. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये द्या. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा. थँक्यू.